नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 225 गोस्वामी तुलसीदास. आचार्य शेष सनातन त्याला आता तुझे शिक्षण संपले सांगतात. तुझ्या गावाकडे परत जा. श्रीरामाप्रमाणे गृहस्थाश्रमी हो. श्रीराम भक्तीचा प्रचार कर आणि तुला खूप शुभाशीर्वाद आहेत असं सांगतात. तुलसीदास गावी त्याच्या राजापूरला येतो. आईवडिलांचे दोघंही गेले कळत, म्हणजे आई तर गेलेलीच असते. श्राद्धकर्म करतो. रत्नावली नावाच्या अतिशय देखण्या रूपगुण संपन्न मुलीशी विवाह करतो. संसारात संपूर्ण गुरफटून जातो. त्याला वेदांत सगळ्याचा पूर्ण विसर पडतो. त्यात छोटा मुलगा नारद असतं त्याचं नाव, आणि त्याचा अपघाती मृत्यू होतो. आणि त्याच्यात इतकं त्याच्या पत्नीला दुःख होतं. तिचा विचार करण्याच्या नादात तो जास्तच तिच्यात अडकतो. एकदा परगावी कथेला गेलेला असताना तुलसीदास अचानक लवकर परततो आणि आधीरतेने बायको माहेरी गेलेली आहे तिथं तिला रत्नावलीला भेटायला जातो. आणि भान हरपून जात असल्यामुळं नदी ओंडका समजतो आणि प्रेताच्या साह्याने दुथडी भरून वाहणारी नदी पार करतो. सापाला दोर समजतो आणि खिडकीवरनं जो आलेला असतो त्याच्यावर दोर समजून त्याच्यावर चढतो. ती घाबरती, ती अचंबित होते आणि मग ते सगळं साप होता उलगडते. ती खूप निर्भत्सना करते आणि हाडामांसांच्या गोळ्यासाठी एवढी धडपड. हेच जर रामासाठी केलं असतं तर राम भेटला तर असता. हे तिचे जळजळीत शब्द तुलसीदासाला भानावर आणतात आणि तो तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही, तत्काळ परततो. आणि त्यानंतर लोक त्याला गो म्हणजे इंद्रिय आणि गोस्वामी म्हणजे इंद्रियांना जिंकलेला ही पदवी देतात. वाराणसीत राहून रोज रामायण सांगेत. वाटेत वठलेले झाड होतं. मग ते विचार करतात की अरे तांब्याभर पाणी आपण येताना आणलं तर हा झाड तरी फुलतं आहे का बघूया, म्हणून रोज घरनं येताना एक तांब्याभर पाणी आणायचे. ते झाड जगते आणि त्यावरील प्रेतात्मा एक असतो तो प्रसन्न होतो. तो म्हणतो की तुला काय हवं ते माग. मग याची म्हणजे साशंकता बघून तो म्हणतो मी हे बघ शुद्ध पुरुष आहे, म्हणजे तू काही असं घेऊ नकोस, तुला जे हवं ते माग. मग मी मारुती राम ते म्हणतात मला त्यांची भेट घ्यायची आहे. तर तो म्हणतो की रामाचं तर मला सांगता येत नाही, पण मारुतीची मी तुला भेटचेचा गोष्ट सांगतो. अरे तुझ्याच कथेला मारुती रोज येऊन बसतो रामकथेला. तर तो म्हणतो काय, कसं काय. तर म्हणे हो, जो सगळ्यात आधी येतो आणि सगळ्यात शेवटी जातो तो म्हातारा मारुती आहे. त्याला फार आनंद होतो. हा गर्दीतूनही एके दिवशी जो सापडतो का बघत असतो. कोणचा शेवटचा माणूस हे लक्षातच येत नाही, इतकी ती गर्दीच्या भराभर चालली असते. आणि शेवटी एकदम 2-4 म्हातारेच राहतात आणि ते एकदमच बरोबर बाहेर पडतात. असंच चालू असतो की. पण एक दिवशी एक म्हातारा सापडतो आणि हा पटकन त्याला पकडतो आणि याला खूप आनंद होतो. आणि हा म्हणतात हनुमान मला दर्शन द्या, मला माझ्यावर खूप कृपा केली आहे, तुम्ही दर्शन द्या. अगदी काकुळतीला येतो. मग मारुती प्रकट होतात आणि मग विनंती करतो रामाची मला भेट घडवा ना. मग ते दुसऱ्या दिवशी सांगतात ते येतील, तू ओळख. दुसऱ्या दिवशी चंदन घासताना दोन छान राजकुमार घोड्यावरनं चाललेले असतात. किती गोड राजकुमार आहेत म्हणतात. तेवढ्यात मारुती येतो. केला का नमस्कार विचारतात. तर गोस्वामी म्हणतात मी नाही ओळखलं. अरे ते आत्ता गेलेले दोघे राजकुमार रामलक्ष्मण होते. अरे रे चुकलो. त्याला खूप हळहळ लागते. पण मग ते म्हणतात उद्या मौनी अमावस्या आहे, तू चित्रकूटला जा आणि तिथं स्नानाला ते भेटतील तुला. हा चित्रकूट गाठतो. वाट पाहत बसतो. पण इकडं वाट पाहत असतानाही आपण चंदन घासून लोकांना लावणं चालूच असतं. श्रीराम स्नान करून घाट चढून वर येतात. हा चंदन घासून लोकांना एक पुढं लावत असतो. एकमुखाने नामं घेणं जोरात चालू असतं. त्याचा अजिबात तो भानावरच नसतो. एकदा नामस्मरणाकडे लक्ष लागलं की त्याचं दुसरीकडे लक्षच जायचं नाही. आणि मग हनुमान म्हणतात आपल्याला काही करायला पाहिजे. मग ते टाणकण उडी मार तिथं पोपटाचं रूप घेऊन अगदी झाडाच्या खालच्या बांधीवर बसतात आणि मनुष्यवाणीत म्हणतात चित्रकूटके घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घीसे तिलक देत रघुवीर. हे ऐकतात आणि त्या मुलाकडं चमकून बघतात. तर श्रीराम त्याच्या हाताने तो इतका मंत्रमुग्ध होऊन जातो की राम लक्ष्मण आहेत. तर श्रीरामच त्याचा हातात घेऊन ते गंध घेऊन आपल्याही कपाळावर लावतात, त्याच्याही कपाळावर लावतात
गोस्वामी श्रीरामांच्या स्पर्शाने यांना राममय होऊन जातात. रामांच्या चैतन्यमयी स्पर्शाने तुलसीदास राममय झाले. हे अतिशय गोडवाणीत रामायण सांगू लागतात. तुलसीदास रामप्रेमात वाहून निघालेले असतात आणि मग त्यामुळं गावाकडून आनंद नावाचा माणूस येतो आणि तो त्याची बायकोण सासरा गेल्याचं सांगतो. तो म्हणतो तिचे माझ्यावर फार उपकार आहेत, कारण तिने मला ती महान पुण्यात्मा होती असं म्हणून त्या दोघांच्या नावाने तो स्नान करतो. पुढे आनंद म्हणतो, अरे मला भारत भ्रमण करायची इच्छा आहे, तीर्थयात्रा करायची, एकट्याचं तर धाडसच होत नाही. तर ते म्हणतात चल आपण जाऊया. आणि मग पुढं त्यांचा प्रवास, अद्भुत प्रवास यात्रा ते पुढच्या ह्याच्यात घेऊया. जय श्रीराम, जय हनुमान, जय तुलसीदास.